काय बाई, नवरा होता तर कसं का व्हायना, घरात घर खर्च सगळंच लागायचं, सगळं आणून द्यायचा, कामधंदा करायचा. पण आता ह्या प्यायच्या एवढा अधीन झाला, येरीत पडला, घेतलं कंबार टिचून. आता एका जाग्यावर याचाच गोमूत मी काढीते. हां, पिणारे खाणारे हा विचार करत्या का? का यांना ध्यान आल्यावर यांना कशी रात्रीची बायको लागती. आता बायकोला ध्यान आल्यावर हे एका जागेवर पडल्यावर बायकोना काय करायचं? हां, बायकोना कोणाचं धरायला जायचं, बायकोना कोणाचं हलवायचं? हां, काय करावा बाई. प्यायच्या खायच्या टायमाला विचार नाही करते घरच्यांचा. गजराबाई नाही हां, काय एकटं बडबडायला लागलाय? काय करू सांगा बरं तुम्हीच गंगाराम. लयच विचार करायला लागलाय तुम्ही. लय विचार येतो बाई. आता तुमच्यावाला दोस्त हा. एरीत पडला दारू पिऊन, कमरात मोडला. मोडला आज 7-8 महिने झाले घरामध्ये खाटावं पडेली. हो. खाटावं पडेली, त्याचं हागणं मुतणं सारं मला काढावं लागत. लय वाईट वेळ आली हो. कमरालाच ताकद नाही तर काय करू सांगा. वहिनी हं? तुम्ही पण किती नवऱ्याची सेवा करता. मग आता काय करू. हा याला पण लय अवघड झालं ना हो. लय अवघड काय. हायला, बरं का असं कधी कोणाच्या नशिबात नसावं. रान जळत, जग पाहत, मन जळत, कोणाला सांगू. जेव्हा ध्यान आलं तेव्हा मानावरा माझी इच्छा पुरी करायचा. रात्रीचे 2 वाजू, 2:30 वाजू, 3 वाजू, किती मी थकेला असू दे तरी मला डुचकालून उठवायचा आणि त्याचा कार्यक्रम करूनच घ्यायचा. हा का? आता कोणला म्हणून बळजबरी कार्यक्रम करा म्हणून. हायला, म्हणजे कोंबड्या का चुटकच मारायचं म्हणायचं. लय अवघड झालं. वहिनी एक विचारलं तर राग नाही ना येणार? काय म्हणते? तसं नाही, तुम्हाला आठवण बिठवण येते का नाही मग? गंज आठवण येते बाबाजी, काय सांगू तुम्हाला. लय आठवण येते. हा का? असा नवरा मावाला मला कनवायचा हा. बाई, काय सांगू तुम्हाला. आणि आता त्या खाटाक पावा तर जीव असा झुरतो मावाला. नका नका महाराजा त्या पलंगावर पडून आता तोच कणवतो. सांगा आता कन्याशिवाय त्याला पर्याय काय आहे? पर्याय काय, त्याचं कंबरच हालत नाही. म्हणलं तो कसा आता परत कनवल का तो? नाही ना. कनवायचं परत. बरं आता मला गंज वाटतं मी वरून बसावा तर तो पहिलाच कणतो. वरण परत कसा कनायचा? त्याला जर किक जर बसली तो जायचा कोंबडी का? काय करू. तो जागीच कणायचं तर बाजूलाच राहील, पण तोच कोक करीन. हा मग त्यानं कुक केलं तर कसा का व्हायना आसरा आहे मला. कुंकवाचा धनी आहे तेवढा तुमच्या पण. काय करावा सांगा बरं तुम्ही. काय करू नका. बरं घरात काय नाही लागत, तेल लागत, मीठ लागत, पीठ लागत, सारं लागत. पण आता तो दादा बाबा एका जागेवर पडेले तर मला कुठं कामाला जाता येईना, धंद्याला जाता येईना. एक दिवस कामाला गेले म्हणून तर दुपारीच लगेच फोन बाई त्यांना पक्की हागंदारी करून ठेवली पालगाव. आले तर सारा कडक होईल आता. मग गरम पाण्याच्या कपड्यानी डेटॉलनी त्याला पुसलूस केली, मग त्याला निर्मळ केलं. आता कुठं जावा सांगा बरं. लय त्रास आहे. सांगा बरं तुम्ही. आणि हे बघा, तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही. तसं तुम्हाला काय घरात लागलं बिगलं ना, तुम्ही मला फोन करून सांगत जा, मी आणून देईन तुम्हाला. तुम्ही 1 दिवस द्याशान भावाजी, 2 दिवस द्याशान का तुम्ही आयुष्यभर थोडी देणार आहे. तुम्ही म्हणला ना, तुम्ही जर विचार केला तर मी आयुष्यभर पण देईन तुम्हाला. पण काय नाही भावाजी, तुमचा भाऊ जेवढं सुख देत होता तेवढं कोणी देणार नाही. ते तर तुमचं म्हणणं झालं, पण त्याला आहे ना मी तयार आहे सुख द्यायला. त्यांची मजाच वेगळी होती बाई. हे असा हा का? मग मजाच वेगळी होती. मजा वेगळी होती. ते सुख मी पण देतो मग तुम्हाला. लय मजा केली असती मी, लय मजा केली असती. तुमची जवानी वाया चालली हो. जवानी वाया चालली म्हणून आता का कोणी विचारायला आल्यावर त्याचं का मोजून पाहू मानावर एवढं आहे का नाही. सांगा बरं. आणि आता तुम्ही म्हणत्या मी ते सुख देईन. आता तुमचं एवढा दाद्या एवढंच. तेवढं नाही. दिसायला मी लाख बारीक आहे, पण ती लय मोठं आहे. तरी मानावऱ्यापेक्षा बारीकच असन. एकदा बघून तरी घ्या. नाही हो. हा, कसं आहे बघा, तुम्हाला पण आधाराची गरज आहे. मी आधार देतो तुम्हाला. हो, गोट्या किती मोठा झाला तरी पण तो लोट्याच्या बारीकच राहतो, खालीच राहतो. असं थोडी आहे. आपण आता तुम्ही त्याच्यावर शिक्का जर मारून बसला तर तुम्हाला आयुष्यात कधी सुख भेटेल का? आता नाही भेटलं तर काय करू सांगा. आता महाराजा या असा पलंगाव पडेल, त्याला सोडून कसा कार्यक्रम करू.
हा तर तो करणार आहे का पण कार्यक्रम? तो गेला तर निदान मला म्हणायला होईन का नवराच नाही. हा आता हिला त्याची सवय झाली, ती मानित नाही. देहांत गंज येतं मला. मग सवय ह्याची लावून घ्या. त्याची सवय लावायला काही नाही, मग पण मग ती साईज नाही ना. अहो, एकदा सवय झाली ना साईज ऑटोमॅटिक होऊन जाईल. आणि ती नाराज झाली मग साईज कमी असली तर. तिला नाराज मी करत नाही ना, पण हम्म. मी नाही करून देत नाराज तिला. हा अशी गंमत आहे, काय सांगू तुम्हाला गंगाराम. लय माडवाक्याला ताण आहे. लय टेन्शन आहे. जाऊ द्या, तुम्हाला म्हणलं आधार द्यावा, आपली पण सोय करून घ्यावी, तर तुम्ही काय विचार करणं झाला. आता सोयगंज साऱ्या गावाला वाटतं गजराबाईची, गजराबाईला आधार देऊ साऱ्या गावाला वाटत. हा वाटतं वाटतं. मग आता गजराबाई का गाव पंगत आहे. नाही म्हणून तर मी म्हणतो ना. कोणी यावं आधाराचं नाव करावा आणि जेवून जावा. नाही नाही, कोणी पण येईल कसं जेवण जाईल सांगा बरं तुम्ही. ठीक आहे. गावाची ताडपत्री आहे का काय तेव्हा? असं कोणी यावं वापरून जावा, असं कसं चालन? तुमचा विचार दिसणं झालाय. विचाराचं नाही काही, साहित्य चाललं. मानवरा म्हणजे बाई. आपण तो लाग असा होता, आता असा झाला, त्याचं काय? तेच ना. हा? गंज तरी मी 2-4 टाइम आहे ना, हा. असं खरं पण नाही बाय. म्हणजे ते ट्राय पण करून बसला होय मी तुम्ही? जो जो ट्राय करी सुटले तो का नाहीचा. ए गजरे आळूच, गजरे जीव चालला ग गजरे. काय आता तर मुडद्यात जमा आहे ना. लय बाय. मग त्याला त्याचा हात उचला नाही झाला तर पण तो का मग- उचलायचा? मग आता त्याच्या डोळ्यात एकत कसं करू, कोणाला कसं घरात नेऊ? त्याच्या डोळ्यात देखत कशाला पाहिजे? त्याचा आत्मा काय म्हणणार? तुम्ही फक्त तासभर आपले वाड्यावर ये. कोण असतं वाड्यावर तेव्हा? तुम्हाला सांगा, ते 20,000 रुपये त्याच्या दवाखान्याला लागले. ते गोळा करायचं काम चालू आहे आता. कोणी 20 देईन का? किती आधार देणारा असू द्या, 20 देईन का? मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही तयार असाल तर. नाही, तुम्ही नाही देऊ शकत. एका मिनिटात देईन मी. तुम्ही तयार आहे का सांगा? नाही देऊ शकत तुम्ही बाबाजी, मी सांगते तुम्हाला. जाऊ द्या मरू द्या, तुमचा तर विचारच नाही तर मग आपण बोलून तरी काय फायदा? बरं, तुमची इस घेऊ नये बी. हं. असं नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? तसं हाय ना, म्हणून तर म्हणतोय ना मी. हम्म? तुम्ही एकदा बघा सर. असं मरू द्या, मी जातो आपला. झाला विचार तर फोन करा मला. हा, करीन फोन. हा करीन. चला, माझा मी जातो. याचा जीव याला जड झाला, हाच येलपटत चालतो आणि तो माझ्यासारख्या जनावराला लोटीन का? काय वागा त्या बाई लोक. नुसती उचलायची, साळूबाईन लावायची टाळूबाईला. 20,000 रुपये हा देईन का मला? बरं, 20,000 रुपये याने ते बी समजा यांनी केली डिअरिंग, तर याचं जर असं नसन तर काय उपयोग? काय चाटायचं आहे का? ते 20,000 रुपये वळकुटी करून घालायचे. लय अवघड तमाशा बाई माझी वाला. तो नवरा एका पारचा गेला, तो बारा निदान ती तरी ऐकती का गेला. पण तो असल्यावर किती डोक्याला ताण आहे. ना कोणाबरोबर जाता येईल, ना कोणाला भेटता येईल, ना गुलगुलू करता येईल. काय डोकं चालवा बाई. चला हो, गजराबाईकडे जाऊन ये ना. बरं, तिचा नवरा मेला हे बी नाही मेला का आजेरी काच काहीतरी बातमी आली होती, फोनवर बोलली होती ती. चला तिथं गेलो समजल. आणि जवळजवळ 2-2.5 महिने झाले गेलोच नाही अजून. दिसती बसेल मस्तपैकी. अरे काय चाललं गजराबाई? ओळखलं का? हा, तेच सांगतो. मला आहे ना, मी काशी यात्रेला गेलो होतो 3 महिने. आला ना काय, आता मला ध्यान नाही नेमकं काय झालं तुमच्या नवऱ्याचं. वारला का काय ऍक्सिडेंट झाला असं काहीतरी? मोताड पिऊन आला. अच्छा अच्छा. मग यानं गावकीची एर पावा का नाही पावा, आमच्या माळ्या का यायच्या टायमाला. हा हा हा. एक पाय गावकीच्या एरी मधून, एक पाय रस्त्यावर. बापरे. गेला कमरात मोडला. म्हणजे विहिरीत पडला का रस्त्यावर पडला? एरीत पडला. आता काय पोझिशन आहे? मेला आहे का जिवंत आहे? जिवंत आहे. हा हा हा, मग ठीक आहे. अशा घाणी जात्या का हो? आता ह्या बाय पती हा परमेश्वर आहे. आता गंज परमेश्वर हे मला कळत. तो एका जागेवर पडल्यावर मला महत्व कळलं ना. बरोबर बरोबर. पण नवरा तो नवराच राहतो. कोणी बापडी म्हणून चोपडीत नाही. बरोबर बरोबर. केस थोडा एवढं गणुगात, पण काही कामाचं काही उपयोगाचं नाही. शेवटी नवऱ्याचं काम नवराच करू जाणे, बायकोचं काम बायकोच करू जाणे. पण बरोबर आहे का नाही? सावकारले अवघड. कधी मानवरा मला बाजूला झोपून नाही दिलं.
एकत्रित झोपायचं आम्ही पालगाव. आता एका सांगण्याच्या गोष्टी असतात का? सांगा बरं. मला पण बायको आहे ना. आणि आता आज मी खाली झोपते, हा? महानवरावर पालगाव झोपतो हम्म. मी खाली झोपते. हम्म. रात्रीचं सगळं संडास बाथरूम सगळं एका जाग्यावर त्याच. तुम्हीच करता का? रात्र मग दुसरं कोण करणार? का महानवऱ्याला दुसरी बायको आहे? नाही 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 विचारतो मी, म्हटलं काही माणूस बिनूस ठेवले का काय. आता तशी परिस्थिती जर तुमची असती तर तुम्ही काल कर्ज घेतलं असतं. सांगा बरं. बरोबर आहे ना? काही श्रीमंत लोक तसं करतात. अवघड झालंय हम्म. सावकार, काय सांगू तुम्हाला सांगते 6 महिन्यात पलंग बदलायला लागायचा. म्हणजे एवढा कार्यक्रम फिट करायचा महानवरा. अच्छा अच्छा, पलंग बदलायला लावायचं म्हणजे? कणायला लावायचा, असं मला कणायला लावायचा. बर. आणि त्याच पालगाव माझा राजा रातभर कणतो, लय आत्मा दुखतो. नका नका, दुःख आहे ना, ऐका ऐका ऐका, दुःख असं चिघळायचं नसतं, दुःखाला फेकून द्यायचं असतं. ऐकता का? दुःख फेकून द्यायचं असतं आणि सुख शोधायचं असतं. आता कोणाच सुख शोधू? ठरवलं तर शोधता येईल ना. नाही बाई, मानवऱ्यासारखं कोणीच नाही गावामध्ये. असा झेंडा. कोण म्हणतं असं कोण नाही? अहो आता ती म्हणे तुम्हाला सांगितलं असतं. 2-4चा गाळा. नाही नाही नाही, कुत्र काय म्हणतं, काय सांगू तुम्हाला? अवघड अवघड म्हणून आहे ना आणखीनच अवघड होतं. कधी बी आहे ना माणसाने पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. पण आता मग माझ्या जीवाला वाटतं अवघड आहे तर सोपं करावं. आपण करू कसं? तुमचं कर्ज द्यायचं. वावरात कामाला गेले 1 दिवस, बर. घरी त्याने अशी हागंदारी करून ठेवली, असा कमरापासून खालीची गाठ झाला, असा कडक झाला. मला निरोप आला, म्हणे तुमच्या नवऱ्याने गजराबाईले हागंदारी केली. बरोबर. बाबूरावनी आले, त्या बाबूरावचा बोचा पुसला. बाबूराव एवढा कडक व्हायला होता, एवढा चिगाट हा गेला होता, अख्खी पुसलूस केली. नाही शेवटी आता अर्धांगी ती तुम्ही तुमचं कर्तव्य 100% पार पाडू राहिल्या. सांगा. मला एकच सांगायचं आहे, दुःख आहे ना, संसार हे दुःखाचं मूळ आहे. संसार दुःख मूळ आहे. हा, आणि त्या दुःखावर मात केली पाहिजे आपण. बरोबर. तुम्हाला एक गाणं आठवतं का? हा संसार माझा छान राव दिला मला देवानं, असं म्हटलं पाहिजे. छान करायचंय त्याला, सुख दुःख येणारच आहे जीवनामध्ये. आता मला सांगा, तुमची त्याच्यामध्ये काही चूक नाही ना, मग तुम्ही कशाला त्यांचं दुःख हे करीत बसता? त्यानं नसता माच केला. बरोबर बरोबर. त्यानं एक तंगड गावकीच्या इरीत आणि एक तंगड नसतं रस्त्यावर ठुलं. आणि मुताड पिऊन नसता आला तर? सांगा. मुताड पिऊन आला नसता तर हे घडलं नसतं ना. नाही तर असं गाप 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 कांबार हलवायचा. अहो सगळं काही ठिकाणी त्याच कांबार त्याला हलवाना. बरोबर आहे ना. तुम्ही मागाशी काय बोलले का? असं कोणी म्हणजे काय बोलले मागाशी? असा नवरा कुठं मला भेटणार नाही, भेटणार. असं समाधान कुठं भेटणार नाही, तो माझी क्वालिटी खूप मजा करायचा, असंच आहे ना. हे बाय, तुम्ही जर ठरवलं ना, तुम्ही आणि मी जर ठरवलं ना तर सगळं होऊ शकतं. नवऱ्यासारखी मजा आपण करू शकतो. माझा बोलण्याचा उद्देश लक्षात आला का तुमच्या? तुमचं आलं लक्षात? माझ्या आलं ना. मी काही येडी नाहीये. हा, याला काट मारून टाकतो मी. 1,00,000 रुपये आणि फक्त 2 हप्ते दिलेले, म्हणजे 90,000 रुपये तुमच्याकडे. 5-5 हजाराचे 2 हप्ते आलेले आहेत. मग ते देते का तुम्ही? आता काट मारल्यावर ते 2 हप्ते देईल ते. नाही नाही, काट मारत. ₹1,00,000 रुपये दिलेले त्याला आज आहे ना 6 महिने झाले. त्या 6 महिन्यामध्ये काय, दर दुसऱ्या महिन्यापासून माझा तगादा सुरू होतो 5-5 हजार रुपयाचा. तर मी 3 महिने तीर्थयात्रेला गेलो. नाही, मग मी काय म्हणते, 5-5 हजाराचे 2 हप्ते तुम्ही फेडलेले. नाही, बरं केलं तुम्ही तीर्थयात्रा. मी ते नाही म्हणत आहे. आणि आता तुम्ही परत तीर्थयात्रेलाच तुम्हाला जावं लागणार आहे, कारण आता आपण पुण्यच करणार आहे ना 2 जण. तर त्या 90,000ला काट मारा, बरोबर. आणि 2 हप्ते तुम्हाला पोहोचले 5-5 हजाराचे. ते जाऊ दे, पोहोचले. आजपासून आपण एकत्रित आलो, म्हणजे असं समजा ते ₹1,00,000 रुपये गेलेच नव्हते, ते 2 हप्ते मला वापिस द्या, असं म्हणणं आहे का तुझं? माझं नाही, पण ते योग्य नाही वाटत. खर्च सुटन. ऐका ऐका, ते योग्य नाही वाटत. माझा हिशोब मला घरच्यांना दाखवा. त्याचा दवाखान्याचा खर्च आहे, घरच्यांना दाखवावं तुम्ही लागतो. टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. दवाखान्याचा खर्च आहे, 4-5 हजाराच्या गोळ्या औषध. हे बघा, तुझी अपेक्षा आहे ना भयंकर वाढलेली दिसते. मला नको. माझे पैसे द्या. बरं, माझे 90,000 रुपये द्या. सावकार, ते 90 आणि ते पहिले 2 हप्ते तुम्हाला पोचले. आता 90 आहे ना, तुम्ही लागलं तर गावामध्ये ना ग्रामसभेमध्ये मायवाली मांडणी मांडा. मानवरा घरामध्ये एका जागेवर पडेल, तो हागवतोय घरामध्ये. कामाला गेले तर त्याच्यावाल्या शेणकूर मला घरी येऊन करायला लागतो. अरे तुझं कर्तव्य आहे ते. मग माझं कर्तव्य तर काम करणं बी कर्तव्य आहे ना. घरात कोणता चोद्या मला आणून देऊ राहिला.
तर तुम्ही कुशाल चालले तोंड घेऊन साऱ्या गावाला माहिती जग जाहीर आहे मानावरा आजारी त्याचं कंबार मोडलं एका जागेवर त्याचा शेणकूर चालू आहे सारा मग मला कामधंदा नाही काय नाही तोंडवर करून चालले तुम्ही हप्ते मागायला नीट बोल नीट मी बोल. ग्रामसभेमध्ये तुमची मिटिंग मांडील तो गेले मी तो पैसे नवरा आहे मला ना, तो कबूल नवरा त्या खड्ड्यात. म्हणजे हा. तू जाय ना बाबा खड्ड्यात हे बघा थोड्यासाठी आहे ना भनकू नको. ठीक आहे आता 10,000चा प्रॉब्लेम आहे ना. हा. ठीक आहे मग ते 10,000 काय म्हणणं आहे तुझं वालं ते बी सोड. माझं असं म्हणणं आहे की त्या 90,000वर काट मारा जसे काय तुम्हाला पोचले आणि ते 10,000चे तुम्हाला 5-5 हप्ते 5-5 हजार करून 2 हप्ते दिले ना अरे ते तर राहू दे ना तेवढे. ते तुम्ही मला देऊन टाका वापिस. अच्छा अच्छा. हा आणि जेव्हा तुम्हाला यायचं ना तेव्हा तुम्ही या मी तुम्हाला नाही म्हणत नाही पण हे 1,00,000 रुपये कट होऊन जेव्हा हे 10,000 आत्ता देऊन म्हणजे तुमचं माक काही नाही राहिलं मा तुमच्याकडे काही नाही आलं हा का? तुमचे जसे 90 माक राहिले होते हम्म. तसे माये 10 तुमच्याकडे आले होते हम्म. आता ते 10 माये मला द्या तुमच्या 90 पोचल्याच जमाय तुम्हाला आणि आता जेव्हा जेव्हा तुम्हाला माई भेट घ्यायला यायचं तेव्हा तेव्हा आपल्याच घरामध्ये या माय नवऱ्यासमोर तुम्ही मला लागलं तर कार्यक्रम करा पण मला येताना 5,000 द्यायचा अशी प्रेमाने बोल ना मग. असं वा नवऱ्यासमोर करायला मी काय मूर्ख आहे का एवढा आणि त्या अशा कोणाच्या समोर करणं योग्य राहतं का? नाही तुला अकलीचा पत्ता आहे का काही? बरोबर फक्त प्रेमाने सांग त्याच्यावर काट मारा. तुझ्या देखत काट मारतो हा सगळं नील करून टाकतो. हा हा हे बघ. 10 देता ना हा ना देतो ना. हे बघ हम्म. हे 5-5चे 2 याच्यावर काट बरोबर हे 90 याच्यावर जमा झाले म्हणून. हा हम्म? आता तुम्ही मला 10 द्या हा 10 द्या मला आत्ता आत्ता म्हणजे देतो ना. हा देतो ना फोन पे देतो ना घरी गेलो. हा. चाल ना आता मध्ये चाल ना. आता तुम्ही येणार आहे का मधी मग मग आपलं काय ठरलं इतक्यात काय आता काट मारली मारली ना. तुम्ही पहिले 2 हप्ते मायवाले देणार 10,000 बरोबर हम्म. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही माय का आले का 5,000 द्यायची बोली झाली आपली मग आता तुम्ही आत्ताचे 5 देणार आहे का मला असं कसं? मग व्यवहाराने चाला ना अहो तुम्ही व्यवहारवाले माणसं व्यवहारानं नाही, चाला नाही, तू एवढी कैचित पडू नको एवढा अन्याय नाही, करू नाही, नको. असं नाही अन्याय हा? नाही बाई म्हणजे काय म्हणणं आहे तुझं मला परत सांग एकदा. माझ्या लक्षात नाही राहिलं. मी म्हटलं आता 1,00,000 रुपये काट मारले आता मध्ये जायचंय आपल्याला मग मध्ये जाऊ ना आणि मग तू पुन्हा 5ची मागणी करू राहिली. मग तुम्ही मला 15 देणार आहे आता तुम्ही जरासं डोक्यात घेत जावं लय पैसा करून सावकार काय तुम्हाला उरावं बांधून नाही न्यायचा ए, का अरे घंट्यावर तू- बांधून नाही न्यायचा चला मध्ये चला कार्यक्रम करून घ्या येड्यापणा करू नका मला बी गरज आहे बरोबर बा. हा हा. हा आणि आता चला. आणि माझ्यासारखी बाई तुम्हाला कुठे भेटणार हो, नाही नाही. मग एक तर मी म्हणले जाऊ दे बाई मानावऱ्यासारखं कोणाचंच नाही सगळं आहे. तू आता मध्ये आता बोलण्यात मजा नाही. फक्त मध्ये चाल. चला तुम्ही हा. घरा का जाऊ चाल. अहो काय वागा त्या तुम्ही भारी पडली राव मला तू पण. मग गोड बोलून भारी पडली. हा हा.